कालचा ब्लॉग पण बघितला. काल पण आम्हाला ऑर्डर होती आणि 14 तारखेची पण कंटिन्यू ऑर्डर आणि 12, 13, 14 कंटिन्यू काम चालू आहे. आणि आज का लवकर मी आज 8 वाजले, आत्ता 8 वाजले आणि चाललो ऑफिसवर लवकरच. कारण का थोडं सरांनी लवकर पण बोलवले आणि मला पण जरा लवकरच जायचं. कारण का आमच्या इथे पण त्याची पण थोडी तयारी करायची आहे. नंतरला मग आपली ऑर्डर पण आहे, ते पण 10, 10:30पर्यंत संपेल. नंतर मग माझं बिलिंग घालते, मग आपली बिलिंग करायची मला आणि आमच्याकडे म्हणजे करतात होतं. त्यानंतरला तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं की साई पालखीचा होता आणि आज भीम जयंती उद्या भीम जयंतीचे आणि 15 तारखेला मग कदाचित कॉल असेल ते माहीत नाही काय. आणि हा एक वरातीचा शो होता म्हणजे आम्ही ब्लॉग टाकलेला त्या ब्लॉगचा ब्लॉग टाकलेला दोन हलकी वाजला त्याच्या अगोदर हळदीचा ब्लॉग वरातीचा ब्लॉग टाकला नाही. कारण का थोडं ना हे इश्यू झाला म्हणजे जे वाजवायचे व्हिडिओ होते ना ते डिलीट झाले. सो त्यामुळे मी तो ब्लॉग नाही टाकला. त्याच्यामुळे हल्दीचा असेल आणि ते त्यामध्ये वाजवण्याची तो ब्लॉग साई पालखीचा हा आहे. उद्या भेटायचा ब्लॉग पण आहे आणि 15 तारखेचा ब्लॉग आहे. आता बघू आपल्याला कसं काय जमतं आहे, कामातून सुट्टी भेटते की नाही. कारण का कामातून सुट्टी तर भेटत नाही. कारण का जरा कामावर बिलवर जास्त आहे म्हणून जरा सुट्टी नाही भेटत. आता काय मी जास्त काय बोलत नाही आहे का. आत्ता आपण डायरेक्ट ऑफिसला जाऊ. जे आधीमध्ये भेटलो ते भेटलो, नाहीतर सुटल्यावरती पण भेटलो. आणि आजच्या काम मी तुम्हाला सांगितलं 18 नंबरची इकडे भीम जयंती डेलीचा शो आहे. तर एवढंच बोलतो आणि 2 शब्द संपवत नाही. ऑफिसला जातो, नंतर तुम्हाला भेटतो. तर भावांनो मी आलो ऑफिसमध्ये आणि चाय खालती चाय बी पिलो. कारण का सकाळी घरातून काही चाय नाही पिवलं मी, फक्त नाश्ता केला. पण चाय लागते आपल्याला कंटिन्यू. चाय बी पिवलं आणि ऑफिसमध्ये आलो आणि सर पण नाही आले. आणि तुम्हाला मगाशी बोललो की तुम्ही तो वरातीचा ब्लॉग आहे ना तो ते व्हिडिओ ते डिलीट झाले म्हणून ते तो ब्लॉग तर नाही भेटू शकत, म्हणजे येऊ नाही शकत. व्हिडिओ डिलीट झाली. मेन वाजवण्याचे व्हिडिओ मी फक्त बँजोवरती व्हिडिओ बनवतो. सो ते व्हिडिओ डिलीट झाले संदीप भाऊच्या फोनमधून, म्हणून जरा थोडा तो ब्लॉग तर नाही येऊ शकत. आणि आमच्या ग्रुपमध्ये सुनील भाऊ म्हणजे सुनील पांचल त्यांनी पण ब्लॉग सुरू केले. सोबतीला आज कोणती कंपनी भेटली आपल्याला आणि आजचा काम तुम्हाला बोललो की त्या तारखेला. ॲक्च्युली कसं आहे ना, मी पण एक स्वतः जेबिंगवाला आहे. असं नाही की मी दाबी पालतो, असं नाही. मी स्वतः मी जेबिंगवाला आहे. कारण का आमच्या वर्षाने एकदाच येतो 14 एप्रिल आणि बुद्ध पौर्णिमा असते. आणि खरंच एप्रिलच्या दिवशी म्हणजे 14 एप्रिलच्या दिवशी दरवर्षी मी कुठे ना कुठे वाजवला जातो. यावर्षी पण सेम तसंच आहे. म्हणजे असं कधीच म्हणजे स्वतःचं फंक्शन नाही आणि आपण कुठे गेलो नाही. म्हणजे वाजवण्यासाठी फक्त जातो, पण काही स्वतःचं फंक्शन आम्ही काही थांबलो नाही. कारण काही आर्टिस्ट लोकांची लाईफ तशी असते एक प्रकाराने. म्हणून स्वतःचं फंक्शन जरी असलं तरी आपल्याला कुठे ऑर्डर असेल तर ऑर्डर जावं लागतं. कारण का मला बँजो पाहिलं आहे. मला तर माझ्या लँग्वेजमध्ये मला बँजो पाहिलं आहे. आणि ऑलमोस्ट जे लोक मला ओळखतात ते मला बँजोमध्ये सगळं ऑलमोस्ट पब्लिक ओळखायला लागले. आणि राहिली गोष्ट आजच्या कामाची. आजच्या कामाचं डबल सेटअपचं काम आहे. 6 कॉन्सर्ट आहे, 2 रोटो आहे, 2 का 3 ताशे आहे, 2 थापडुले आणि 4 का 3 ड्रम असतील. आपला 18 नंबर इकडे म्हणजे आपला सागर भाऊ आहे मामा तिकडे त्या बिल्डिंग खालतीचे रॅली आहे भीम जयंतीची. आणि आता काय नाही, डायरेक्ट आपण तर सुटल्यावरती किंवा आत्ता कसं मध्ये भेटलो असं आधीमध्ये जर कुठे आपला टाईम भेटला तर आपण भेटू. चला आम्ही डब्बा नाही आणलाय म्हणून जरा भीक मागून खायला लागलो. ए दे बाबा दे. डब्बा नाही आणला म्हणून जरा खालतीच जेवण घेऊ आपण. चलिए शुरू करते हैं.
मला गर्व आहे. होता असं भाऊ नाही रे, कारण कसं ना मला स्वतःला लाज वाटायची असं म्हणजे पब्लिक समोर गाड्या तर मग आता सोबतीला हा मध्ये काही एवढं काय वाटणार नाही. मग भाई खरंच मी पहिला ब्लॉग बघितला कामध्ये असतं मी बाय पॉवर माझे मामा पॉवर बाय पॉवर मी कमेंट पण केली मस्त डायलिंग आणि मना हसतो तिकडे ही म्हण्या उद्या पण लोक असणार. कोणी बाहेरच्या ग्रुपवाले नाहीत, सगळे आपले भावच आहेत, भाव बंधूच आहेत. पराया कोई नहीं, सब एक फॅमिली वाले ही इधर. अच्छा हमको सिखा रिया है. अच्छा शिकायला कोण जाते आमच्या एरियातली जयंती बघा. शिक्या मार खाणार चिकुला मारणार भेंडी मी तुला लय चिकायची आठवण लागल्या. चकुला तुला कुठे गेलाय चिका घरी? पार्लेजी वर्धा जाणार आहे. वरलीला हो चिक्या काय वरलीला? बाजारला जातात. वडले विष्णू बोलायला वाटतं. वाजवाय झाली. तर आजचा शो अशा प्रकारे संपलेला आहे. आणि मी ते जेवण तिकडे लावलं आहे. ब्लू आर्मी और ब्लू कलर आज ब्लू आर्मी और ब्लू कलर का मानाचा जय भीम, जय शिवराय. जय शिवराय जय भीम आपण सगळं हे वाला पण एक कुछ ज्यादा नहीं हो गया? एक कुछ ज्यादा नहीं हो गया? नहीं एक कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ तर आम्ही आता आलो मेडिकल मध्ये. मला हाती दिले गेला काय घ्यायचं? तू येतोय ए पांचांनी ब्लॉग चालू केले. पांचल खुश. कुठली पाहिजे? आता आम्ही आईस्क्रीम लिसून खातो वाजून जायला आणि आमच्या इकडे 12 मला आरून पाहिजे. आमच्या इथे 12 वाजता डीजे बीजे लावणार आहे तर तिकडे जायचं. तो आपण शूट घेऊ बघ्या 12 वाजता शूट घेणार आहे. कौन सब्जेक्ट अच्छा? सॉरी 12 वाजता आमच्या इकडे जायचं आम्हाला. आणि उद्या पण आम्हाला काम आहे नेरूरला. आणि मामा आणि मी ओरिजिनल जेबीम वाले. आम्ही ओरिजिनल आहेत. ओरिजिनल नाही बोलत रे, कट्टर. ओरिजिनल कट्टर. गर्व आहे मला मी जेबीम वाला असल्याचा गर्व. घे ना बा आपल्याला गर्व आहे की नाही जेबीम वाला असल्याचा गर्व आहे. आज पांचलने ब्लॉग चालू केले म्हणून पार्टी देतोय. थँक्यू. आबा आला राजा पैसे दे. डोक्याला वीक लावलेला केस नाही. झूठ बोल रहा है. काय ह्याला केस नाही. हा टाकला आहे बघा. अशी घेत चला आपण नंतरला भेटू पद्धतशीर. हे पद्धतशीर Much later.
तर भावांनो, तुम्ही आता मला कुठे वेगळ्या ठिकाणी बघत असणार. मी आता आलो बँड्रा बँडस्टँडला, कारण का 14 एप्रिल आपली लागली तारीख. मग आम्ही लोक तर तिकडे गेलो चैत्यभूमीला. मग थोडं बोललो की आम्ही लोक फिरायला जातो थोडं. मग मी आहे, बबन आहे, सुमित आहे, वरुण आहे, विनूबाई आहे आणि माझा भाव आहे अक्षय दादा. आम्ही लोक आलो इथे मरीनला, सॉरी मरीन नाही, बँड्राला. तर आजचा ब्लॉग असा होता 13 एप्रिलचा. आणि माड्यामधून मिरवणूक निघाली होती, रॅली निघाली होती. आणि उद्या पण आम्हाला काम आहे, म्हणजे आजचंच काम आहे. हा ब्लॉग आता इथे एंड करेल. उद्या सकाळी मी नवीन ब्लॉग चालू करेल. असं सोबत राहा, भेटूया एक चांगल्या पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. एवढं बोलतो, दोस्तों संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.